तुझ्यापर्यंत मी येतो. हा सामना थोडा चुरशीचा होता. तुला काय वाटतं यश, हा जो सामना रंगला, सूर्यकुमार यादवची खेळी तुला आठवते का? ही नुकतीच वर्ल्ड कप झाली, फायनलची मॅच होती, त्याच्यामध्ये भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका खेळत होता. तो झेल तू पकडलास. मला वाटतं तो यशची कॅच पकडली. सामना कोणी जिंकू दे, परंतु कॅच किती महत्वपूर्ण होती आणि सामना जिंकलाय. सध्या ऑरेंज कॅपवरती तू आहेस, काय म्हणशील, काय भावना तुला व्यक्त करायच्या आहेत? खूप चांगलं वाटतंय. कुमारदानं चान्स दिला म्हणून मला इथं भेटलंय. बाकी काय नाही, कुमारदा सगळे. यश यश जरा लाजरा आहे, परंतु यश तुला मी एक प्रश्न विचारला, वर्ल्ड कप बद्दल काय म्हणशील? नुकतीच झालेली वर्ल्ड कप, मी मगाशी उल्लेख केला, मॅचेस तू पाहतो सध्या. स्पोर्ट्समॅन म्हटल्यानंतर सगळेच क्रिकेट पाहतात. तो सूर्यकुमारचा झेल तुला आठवतो का? तू कॅच पकडली, तशा प्रकारची मुवमेंट, यावेळीची मुवमेंट, यावर काय म्हणशील यश? तुला काय वाटतं? कॅच त्याने थोडा असा स्ट्रगल केला, परंतु तू देखील तशाच रीतीने कॅच पकडले, यावर काही भावना असतील? काय नाही, खूप चांगलं मला वाटतंय. साहिल माने यांनी चांगली बॉलिंग टाकली, हेच आपल्याला चांगलं वाटतं. चला, अभिनंदन. हा होता यश. वेळ मी जास्त प्रमाणात घेणार नाहीये आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी करतोय परिवर्तन. निसर्गाच्या नियमानुसार माझ्या आवाजामध्ये होतोय परिवर्तन. कुठेही जाऊ नका, मी थोड्याच वेळामध्ये तुम्हा सर्वांना पुन्हा भेटेल. आवाजामध्ये करतो परिवर्तन. या मॅचची कहाणी, या मॅचची वाणी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये राजू सरांकडे या. सर, आगे का खुदो का हाल सुनाने के लिए. तोपर्यंत धन्यवाद. या मॅचचा कॅच ऑफ द मॅच अक्षय राऊत. या झालेल्या सामन्यामधील कॅच ऑफ द मॅच अक्षय राऊत. अक्षय राऊत याने आपला कॅच ऑफ द मॅच हा सन्मान घेऊन जायचंय. चालू सामना रुद्रांश वॉरियर्स विरुद्ध बालदोस्ती किंग्स. एक संघ एक सामना जिंकून पुढे आलाय, तर एक संघ एक पराभवाने पुढे आलाय. बघूया काय करतो आता रुद्रांश वॉरियर्स हा संघ. वैयक्तिक पहिले संघासाठी पहिले शतक घेऊन येता येतो दशरथ. निर्धावाचा चेंडू, निर्धावाचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक धावतोय मनोज सनी, परंतु चेंडू ड्रॉप होतोय तिघांच्या मध्ये. झेल सुटते, धावा मिळत आहेत 2. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 2च्या घरात. बघा, आवारे वायूवरून आलाय, त्याला पहिलं प्राधान्य द्या कॅच पकडायला. तुम्ही मागवा. आता पुन्हा एकदा उंचावटोले चेंडू, मनोज त्याच्या खाली, परंतु चेंडू घेतोय समालोचन कक्षाची भेट डीजे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु धावा मिळतील 6. डीजे चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर संघ मालक अभिजित बेलोशे यांचे एक्सप्रेशन चेंज होताना इथे दिसत आहेत. थोडं टेन्शन मध्ये. दुर्गेशच्या मागोमाग मी पण कमिटीचा मेंबर. आता मात्र अवांतर धावेमध्ये भर. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय तो 15. वातावरण तापलंय संघामध्ये.
आता मात्र कमबॅक करताना दिसतोय तो दशरथ. निर्धाव होतोय चेंडू. धाव फलक स्थलांतरित 15 या धावसंख्येवर. आता मात्र कार्पेट शॉट येतोय मनोजच्या दिशेने. मनोजचे हात म्हणजे सूप, मगरचा हात. त्याच्या हातामधून बॉल काही सुटत नाही. एक्सप्रेशन ट्रॉफी पण आहे. मनोजकडे पण लक्ष द्यावे सर्वांनी. एक्सप्रेशन त्याचे कॅप्चर करण्यात येत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे शतक घेऊन येत आहे तो विक्की वैरी. कराडमध्ये नावाजलेला असा खेळाडू. पहिला चेंडू जातोय निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर आता मात्र स्ट्रेट दिशेने ड्राईव्ह केलेला धावचीतची संधी आणि फलंदाज होतोय धावचीत. तंबूच्या दिशेने परतावं लागेल ते फलंदाज अक्षय याला. डीजे तर अशा रीतीने एकच धाव. मनोज खुश. चिक्या डबल खुश. चिक्या सावलीत फिल्डिंग करतोय दिसतंय इथून आम्हाला सर्व. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजीचे प्रदर्शन करताना येते विकास वैरी. शेवटचा चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषे बाहेर. डीजे समाप्तीनंतर
वैयक्तिक पहिले संघासाठी तिसरे शतक घेऊन येत आहे तो कर्णधार श्री. बघूया धावफलकावर धावा लागले 26 सरासरी 13च्या रन रेटने धावफलक पुढे सरसावताना दिसत आहे. तिसऱ्या शतकातील पहिला चेंडू मारा करेल तो रुपेश. भाऊ काय करतोय या पहिल्या चेंडूवर. श्री टू रुपेश. पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल एक. धावफलक पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 27. एक गडी बाद 27. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल एक. धाव संख्या होते 28. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरे शतक प्रगतीपथावर. सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक करताना दिसतोय तो संघ रुद्रांश वॉरियर्स. आता मात्र काहीच बॉलिंग मध्ये कमबॅक करताना रुद्रांश वॉरियर्स या संघाचा खेळाडू श्री. पहिलं ओव्हर थोडं मागडस होतं. त्यानंतर धावांवर कुठेतरी रोख लावला तो गोलंदाजाने. आता मात्र 1 बाउन्स. चेंडू होईल कलेक्ट. धाव मिळेल एक. एका धावेवर समाधान मानेल ते रुपेश. या धावेनंतर धावफलक जातोय तो 29च्या घरात. 3 चेंडूंची खेळी आता झालेले. 3 चेंडू तिसऱ्या शतकातील अजूनही बाकी. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो अमित राज. दोन्ही मोठे खेळाडू. काय करतोय अमित राज. चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच थोडासा वर्चस्व करताना दिसतोय तो श्री अमित राजच्या फलंदाजीवर. चेंडू जातोय निर्धाव. ज्या गतीने धाव संख्या चाललेली त्याला कुठेतरी थांबवण्यात यश मिळतंय ते गोलंदाज श्री यांना. थोडीशी एनर्जी जनरेट होते ती रुद्रांश वॉरियर्स या संघामध्ये. चेंडू गेलाय डिक्लेअर मध्ये. माफ करा. धाव मिळेल एक. धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय तो 30च्या घरात. सुंदर अशी गोलंदाजी बीट होताना दिसतोय तो अमित राज. पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स. आता मात्र पुढचा चेंडू जर बाउन्स झाला तर नो बॉल असेल. सुंदर अशी गोलंदाजी श्रीच्या माध्यमातून. धावा रोखण्यात यश मिळाले. धाव फलक स्थलांतरित आहे तो 30च्या घरात. शेवटचा चेंडू. नक्कीच नक्कीच सुंदर असेल. धावचीची संधी. फलंदाज होईल बाद. रुपेश बावके डीजे. बघा पहिल्या 2 षटकामध्ये धाव संख्या होती 26. परंतु सुंदर अशी गोलंदाजी करताना इथे श्रीने कमबॅक केले. ते फक्त धावा दिल्या 4 आपल्या तिसऱ्या षटकामध्ये. 3 षटकाची खेळी झाले. धाव संख्या झाले 30. 10च्या सरासरीने धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत. वैयक्तिक पहिले संघासाठी 4थे शतक घेऊन येत आहे तो आकाश उर्फ लुळ्या. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. सामन्याला गती घ्यावी. 30 धावा. आता मात्र पहिल्या चेंडू 1 बाउन्स जाईल. सीमा रेषे बाहेर. मिळतील धावा 4. डीजे.
सुंदर असे क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण येथे बघण्यात भेटते ते कोण होता रे गोलंदाज? श्री यांच्याकडून स्वतः कर्णधाराकडून असा परफॉर्मन्स असल्यावर थोडं संघामध्ये मनोबळ वाढताना दिसतंय ते रुद्रांश वॉरियर्स या संघाचं. धाव फलकावर थोडासा रोख लावलाय तो या संघाने. आता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे खाली, झेलची संधी, सुंदर अशी झेल डीजे. संघ कुठंतरी बॅकफुटला जाताना दिसतोय. धाव फलकावर धावा आहेत फक्त 34. बरोबर 34 ना. गणेश मामू, गण्या मामू. आता मात्र नवीन बॅटर मैदानावर येतोय तो गणेश उर्फ मामू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो आकाश उर्फ लोया आपल्या संघासाठी. चौथं शतक हाताळताना फक्त धावा दिलेले आहेत ते 4. आता मात्र सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल यशस्वी. थोडंसं गच्चा असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. क्षेत्ररक्षण दशरथ याच्याकडून. सॉरी बाबा सॉरी. अरे टोपी त्याची आहे ना ती. माफ करा बावके यांच्याकडून. अवांतर धावेमध्ये भर होते. पंचांचा इशारा, वाईट बॉल. 37 ना. धाव संख्या होते 37. आता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे खाली, कुडकुड. झेल बाद होतोय ते मामू. चार षटकांचा खेळ झालेला आहे. धाव या मॅच मध्ये काय करतो पहिल्या चेंडूवर कुडकुड. एक संधी मिळाली या संघामध्ये खेळण्याची. एक या काय सुंदर गोलंदाजी करतोय. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करताना एक संधी मिळाली या संघामध्ये खेळण्याची आणि इथे आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी. 2 चेंडू 2 धावा दिल्या. धाव फलक जाऊन पोहोचतो 39च्या घरात.
शेवटचे 4 चेंडू बाकी. आता मात्र बीट होतोय तो फलंदाज बावके. चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थलांतरित. नक्कीच शेवटचं षटक हाणामारीचं षटक, पण या षटकामध्ये स्वतः कर्णधार श्रीने जबाबदारी दिली कुडकुड वर. गोलंदाज मनोज असताना सुद्धा एक विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला पूर्णपणे धावसंख्या होते 40. या षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंग मधील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली 41. काय होतंय शेवटच्या चेंडूवर? 6 धावांचा फटका बघाय भेटेल काय रुपेश बावके यांच्या बॅट मधून? नक्कीच चेंडू उंचावर टोलवलाय, मिळतील धावा 6. नक्कीच मान्य श्री दीपक दादा लोखंडे यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हावं. CDPL कमिटी व सागरदादा मित्र परिवार यांच्यातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तसेच सहमित्र सागर पाटील यांनीही स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हावं. तुमचे मंडळाच्या रोहित पाटील दादा यांनी सर्वांनी येऊन स्टेजवर स्थानपन्न व्हावं. CDPL कमिटी व सागरदादा मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. बंधन आहे, कृपया करून सामने त्वरित खेळवायचे आहेत आपल्याला. सलामीची जोडी मैदानावर पाठवावी. रुद्रांश वॉरियर्स आपली सलामीची जोडी मैदानावर पाठवावी. अमित दादा सलामीची जोडी मैदानावर येत आहे. दशरथ आणि श्री.
सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन करताना काका. झेलची संधी होती परंतु झेल सुटलेली आहे. ओनर टेन्शन मध्ये, सागरदादा चिकणे इथे माझ्या बाजूला. ओनर पेक्षा काका लय टेन्शन मध्ये. माझी विकेट कशी सुटली. ओनरचा मित्र संघ जवळचा रुद्रांश वॉरियर्स, त्यांच्याही मनात आहे रुद्रांश वॉरियर्स जिंकावं, परंतु काय आता दोघं विरोधात आहेत तर स्वतःच्या संघासाठी पण थोडा विजयाची अपेक्षा करतायत सागरदादा चिकणे. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन करताना इथे काका. धावसंख्या झालेले 4 चेंडू आणि 2 धावा. बघा काय वयाची अट नाही क्रिकेटसाठी इथे दाखवून देताना काका. 50 गाठलेले तरी पण काय गोलंदाजी. आता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली, झेल सुटलेली आहे गणेश मामूकडून. काका पुन्हा एकदा टेन्शन मध्ये. चिक्या खुश, काका टेन्शन मध्ये. काकांचा राग आता खूप. काकांची पर्पल कॅपची यादी काका होते परंतु धोक्यात. तर या 2 झेल झाल्या असत्या तर. आता पुन्हा एकदा फटका सीमारेषेच्या बाहेर जाता जाता. सुंदर असे क्षेत्ररक्षण, धावा अडवलेले आहेत. 2 धावेवर समाधान मानेल तो फलंदाज श्री. मान्य श्री संभाजी ब्रिगेड SD दादा यांचे आगमन झालेले आहे. तरी CDPL कमिटी व सागरदादा मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. अनिकेत दादा गोळे सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना दिसताना आपल्याला. वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे शतक घेऊन येताना गोलंदाज रुपेश बावके, कराडमध्ये नावाजलेला असा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली फक्त 5. काय गोलंदाजी केले काकांनी. आता मात्र कव्हरच्या दिशेने मारा, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, मिळतील धावा 4. सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत. 48 धावा करायच्या आहेत. सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. समालोचक मध्ये मी संदीप देसाई या सर्व खेळाडूंचं CDPL मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. 2 चेंडू झालेत आणि धावपलकावरती धावा लागतायत त्या 15 आणि गोलंदाजीच्या रनवेवरती तयार आहेत ते 40+ खेळाडू रुपेश भावके. सामना करतायत ते दशरथ आणि श्री. पुढील होणारा सामना
पुढील होणारा सामना केटी स्पोर्ट्स विरुद्ध मालकीन टायटन्स. दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर यायचंय. 15 धावा झालेल्या आहेत. रुपेश पावके गोलंदाजीवरती तैनात आणि त्यांच्या चेंडूचा सामना करणार तो दशरथ. पाहूया काय होतंय गोलंदाजीमध्ये बदल. या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक धाव अतिशय चपळाईने दशरथ यांनी पूर्ण केलेली आहे. धावफलकावरती 1 नी भर पडून धावफलकामध्ये धावा लागतील त्या 16. पुढील चेंडू या ठिकाणी पुढील चेंडू दिला भिरकावून जातोय समालोचक कक्षाच्या वरून. येतोय पंचांचा दोन्ही हात उंचून इशारा येतोय. टॉस का बॉस या मंचावर यायचंय. या ठिकाणी पुन्हा एकदा असा फास्ट गोलंदाज पाहायला मिळाली आणि कसलीही धाव नाही. या ठिकाणी धावफलकावरती धावा लागल्या त्या 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत त्या 22. 18 चेंडू आणि 26 धावेचं समीकरण आता मैदानामध्ये रंगताना तुम्ही पाहणार आहात. पाहूया आता ही महत्वाचं शतक असेल आणि शतक कोणाच्या हातामध्ये हा चेंडू दिला जाईल आणि कोण टाकेल ही गोलंदाजी खूप महत्वाची गोलंदाजी असेल. कदाचित या गोलंदाजीवरती मॅचचा निर्णय बदलण्याची शक्यता आहे. हॅलो हॅलो सर, चला थोड्या वेळासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, कारण पहिली इनिंग संपलेली आहे. एका बाजूला केटी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मालकीन टायटन्स या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस साठी या. मालकीन टीमचे कॅप्टन, कारण केटी स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन उपलब्ध आहे. प्लीज विनंती करतोय, सामना थोडा चुरशीचा रंगलाय त्यामुळे वेळ न जाता आपण सरळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सर सध्या चालू राहू द्या. निर्णायक शतक जातंय, हा चेंडू जातोय अमित राज यांच्या हातामध्ये आणि सामना करेल पुन्हा एकदा दशरथ. हाच दशरथ मगातपासून स्पीचवरती बॅट पकडून उभा आहे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी आणि समोर उभा आहे तो अमित राज. या ठिकाणी पहिला चेंडू फेकला गेला, निर्धाव पद्धतीचा पहिला चेंडू, कसलीही धाव नाही. फक्त 22 धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिला चेंडू आक्रमकता झाली, दशरथने बॅट उघडली पण बॅट आणि बॉलचा कसलाही संबंध नाही. या ठिकाणी उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण आहे त्याला, पण क्षेत्ररक्षकांना होते चूक. एका धावेच्या बदली जातात 2 धावा. पुन्हा एकदा दशरथने अतिशय चपळाईने चित्त्याच्या वेगाने घेतलेल्या ह्या 2 धावा. पुढील चेंडूवरती कोणतं काम करतायत बघूया. मालकीन टीम टॉस जिंकलेली आणि या ठिकाणी त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या ठिकाणी यारकर पद्धतीचा खेळवलेला हा चेंडू, अमित कासुर्डे यांची जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव त्यातूनही चपळाईने सर्कलच्या आतमध्ये पूर्ण केली दशरथ यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू अमित्राचा सामना करतोय श्री. या ठिकाणी पुन्हा एकदा यारकर पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तैनात, तरी सुद्धा 2 धावा या ठिकाणी होत आहेत पूर्ण.
धावफलकावरती धावा लागतात त्या 27-27. पुढील चेंडू पुन्हा एकदा येतोय दशरथ, ज्याची आक्रमकता मागासपासून आपण पाहतोय. अमित राज टाकेल पुढील चेंडू दशरथ यांच्यासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा समोरच्या दिशेत टोललेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धावेवरती मानावं लागेल या ठिकाणी समाधान. धावफलकावरती एकनी भर पडून धावफलकावरती धावा लागतायत त्या 28. आता 13 चेंडू आणि 20 धावेंची आवश्यकता. खूप सुंदर गोलंदाजी पाहावी लागेल अमितराज यांची, पण त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा सामना जिंकण्यासाठी या मैदानामध्ये उतरलेलो आहोत. तुम्ही जरी भगवी जर्सी घातली असेल तरी आम्ही गुलाबी रंगाची जर्सी घालून मैदानामध्ये आमच्या संघाला विजय करण्यासाठी उतरलो आहोत. शेवटचा अंतिम बॉल. या ठिकाणी पुन्हा 3 चेंडू त्याच पद्धतीचे फेकले गेले, यार्कर पद्धतीचे. या ठिकाणी 2 धावा पूर्ण झालेत. खेळाडूच्या हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे वेळेवरती थ्रो पोचू शकला नाही आणि या 2 धावेनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या 30. आता येणारे 12 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू आणि 18 धावा आणि पुन्हा एकदा तोच बॅट्समन येतोय सामना करण्यासाठी दशरथ. गोलंदाजीवरती तैनात आहेत ते अमित. बारा चेंडू आणि 18 धावा. मैदानामध्ये कराड दक्षिणचे अध्यक्ष सचिन देसाई पाहायला मिळत आहेत. त्यांचा नमस्कार आम्ही स्वीकार केलेला आहे. बघूया 12 चेंडू आणि 18 धावा. 12-18चं समीकरण. आम्ही त्यांचा पहिला चेंडू सामना करतील दशरथ. या ठिकाणी दशरथने सेटच्या बाजूला कुमवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. पाहूया दुसरे धावी होते का पूर्ण. 2 धावा या ठिकाणी माझ्या मते पूर्ण झालेत. पंचांचा कोणताही इशारा आला नाही. कंप्लीट 1 चेंडूवरती 2 धाव घेण्यास यशस्वी झालाय तो दशरथ. या दोन्ही धावफलकावरती धावा लागतायत त्या 32. श्री खेळतोय या ठिकाणी. पुढील चेंडू श्रीसाठी फेकला जातोय आम्ही त्यांचा. मगाशी श्रीने जबरदस्त षटकार मारून 6 धावसंख्या वाढवली होती. तोच श्री आता सामना करतोय आम्ही त्यांच्या दुसऱ्या चेंडूचा. पुन्हा एकदा यार्कर पद्धतीचा हा चेंडू. अमित राज आहे या ठिकाणी तैनात. 2 धावा केलेत पूर्ण. 3ऱ्या धावेचा होतोय काय प्रयत्न आणि यशस्वीरित्या 3 धावेचं पाहिलेलं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालंय आणि दशरथला स्ट्राईकवरती आणण्यासाठी श्री मात्र यशस्वी झालेला आहे. या 3 धावफलकावरती धावा लागतायत त्या 35 म्हणजे 35 धावा. दहा चेंडू आणि 13 धावेचं समीकरण मैदानामध्ये रंगताना दिसतंय. सामना करेल दशरथ. या ठिकाणी दशरथने ऑफसाईडला दिशेला चेंडू टलवला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पायर. येतोय दशरथ यांच्या बॅट मधून जबरदस्त षटकार. अमित यांचा पुढील चेंडू. यश आणि श्री यांनी काढलेल्या 3 धावा कुठेतरी या ठिकाणी यशस्वी पाहायला मिळाल्या. कारण का श्री यांनी दशरथ यांना अतिशय वेगवान धाव घेऊन 3 धावा पूर्ण केल्या. मात्र दशरथने आल्यावरती पहिल्या चेंडूवरती षटकार मारला आणि मॅचला रंगत दिली. सरळ हाताने चेंडू जात असताना उलटा धाव ठोकली. या ठिकाणी जोरदार थ्रो केला होता पण कसलाही धोका नाही. 1 धाव मिळाली या ठिकाणी. धावफलकावरती धावा लागल्या त्या 42. 8 चेंडू आणि 6 धावेचं समीकरण मैदानामध्ये.
आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल, धावसंख्या थांबवावी लागेल. या ठिकाणी संधी निर्माण झाली सचिन देसाई यांच्या माध्यमातून. श्री होतोय आउट. गोलंदाजीमध्ये बदल पाहायला मिळाला, सुंदर केलेला बदल. बॅट्समनला दिला चकवा आणि चेंडू उडवला उंच हवेत आणि घेतलाय तो बळी श्री यांचा. पुढील बॅट्समन येतोय विकास. उघडी सांडली खरी, पण ती सचिन देसाईच्या हातामध्ये बसली आणि बॅट्समनला लागलं परतावं. विकास वैर येतोय, ज्याचा चेंडू संगे कायम असणारा वैर तो विकास वैर येतोय मैदानामध्ये. अमित राज हसतोय मी असं विकास वैरीसाठी उल्लेख केल्याबद्दल. या ठिकाणी पाहूया क्षेत्ररक्षक आहे तैनात, पण एक धाव या ठिकाणी पूर्ण धावफलकावरती धावा लागतात त्या 43 धावा. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा काढायच्या आहेत आणि हे येणारे 6 चेंडू कर्णधार कोणाच्या हातामध्ये देईल चेंडू, कोणावरती ठेवेल विश्वास, कोणाच्या खांद्यावरती टाकेल ही जबाबदारी पाहूया येणाऱ्या काही वेळात याच देही, याच डोळा आणि याच क्रिकेटच्या मैदानावरती. पुढील गोलंदाज येतोय मनोज. मनोजला आपल्या गोलंदाजीची दिशा ठरवावी लागेल. समोर आहे विकास वैरी, हार्ड हिटर विकास वैरी. आपल्याला मॅच जिंकायची असेल तर दोन्ही संघाला जीवांच्या आतंकाने शौर्य गाजवावं लागेल आणि आपल्या नावावरती हा विजय खेचून आणावा लागेल. पाहूया कोणता संघ खेचतोय हा विजय. भगवा की गुलाबी, गुलाबी की भगवा. पाहूया कोणाचा होतोय झेंडा या ठिकाणी वरती. पहिला चेंडू विकास वैरी यांच्यासाठी. या ठिकाणी पहिला चेंडू जातोय 4च्या दिशेने. पहिला चेंडू, पहिला फटका. विकास वैरी होतोय आक्रमक. असे चेंडू विकास वैरीला तुम्ही टाकू शकत नाही. ही गोलंदाजी जबरदस्त होती. या ठिकाणी 1 धाव होते पूर्ण आणि या ठिकाणी सामना होतोय विजय. गुलाबी रंगाची पताका झळकली. रुद्रांश राय या संघाचा होतोय विजय आणि बालदोस्ती या संघाला पुढील सामन्यासाठी असतील शुभेच्छा. बजाव डीजे.